नमस्कार मंडळी, कशा आहात? मागील अध्यायात आपण बघितलं की अर्जुनाला युद्धभूमीवर सर्व आपले नातेवाईक बघून त्याला विषाद झाला आणि त्याने मी युद्ध करणार नाही असं भगवंताला सांगितलं. या भगवद्गीतेचा हा दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. सांख्ययोग या अध्यायात सुद्धा भगवंत अर्जुनाला उपदेश करीत आहे व युद्धाला तयार करीत आहे. संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद सुरू आहे. तेव्हा संजय म्हणाला की साश्रू नयनांनी साश्रू म्हणजे अर्जुनाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, त्याला दुःख झाले होते आणि त्या दुःखी अंतःकरणाने अर्जुन भगवंताला म्हणाला की भगवंता, हे माझे सगळे भीष्म पितामह, कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य हे मला पूज्य आहेत आणि यांच्याशी मी युद्ध करीत नाही. त्यामुळे माझं मन खूप अंतःकरण चलविचल झालेलं आहे. तेव्हा मी काय करावं आणि कसं वागावं याचा उपदेश मला कर. आता तूच माझा गुरु आहेस, असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. श्रीकृष्ण भगवंत दोन्ही सैन्याच्या मध्ये स्मित हास्य करून उभे राहिले आणि म्हणाले, पार्था, तुला या निरर्थक गोष्टी आता कशा काय सुचल्या? या सर्व गोष्टी तुला अपकीर्तीला कारणीभूत आहे. हे अंतःकरणाचे दुबळेपण सोडून दे. ज्ञानीजन्य माणसाला असे शोक करणे शोभत नाही. शरीराला बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर आपले शरीर नष्ट होते, पण आत्मा मरत नाही, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आत्मा हा अजन्म आहे आणि शरीर हे नाशिवंत आहे. ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा हे ऋतू आलटून पालटून येतात, त्याप्रमाणे आपल्या शरीराला सुखदुःखे ही आपल्या जीवनात येतात, पण त्याने मन विचलित होणार नाही असं वागलं पाहिजे. जो सुखदुःखात विचलित होत नाही त्यालाच मोक्षप्राप्ती मिळते. आत्मा मरत नाही, तो चिरकाल टिकणारा आहे. तो अजन्मा, सनातन व पुरातन आहे, त्याला मरण नाही. ज्याप्रमाणे आपण जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र घालतो, परिधान करतो, त्याप्रमाणे आपला आत्मा हा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे त्याचे शरीर नष्ट होण्याचे दुःख तू करू नकोस. समुद्र ज्याप्रमाणे शांत आहे तसा तू शांत हो, तू स्थित प्रज्ञ हो. मानसिक अशांतीमुळे किंवा चलबिचलपणामुळे आपण जो इंद्रिय तृप्तीचा त्याग करतो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटलेले आहे. जो दुःखात विचलित होत नाही व सुखात हतोत्साहित होत नाही त्याला स्थितप्रज्ञ मुनी असे म्हटले आहे. तसा स्थितप्रज्ञ मुनी तू हो व युद्ध कर. जो जन्माला आला तो मरणारच आहे आणि ज्याला मृत्यू आला त्याचा पुन्हा जन्म होणारच आहे. तेव्हा सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय याचा विचार न करता तू युद्धास तयार हो. आत्मा अजन्मा आहे, तो कधीच मरत नाही. समुद्रातील नाव जशी डगमगते तशी आसक्त माणसाची बुद्धी डगमगत असते. तसा आसक्त तू होऊ नको. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण आपलं कर्म करायचं, त्याच्या फळाची आशा कधीही करायची नाही. जो फळाची आशा करतो तो आसक्त माणूस असतो आणि आसक्त माणसाला कधीही मोक्षप्राप्ती होत नाही. कासव जसा आपल्या शरीरात आपले सर्व शरीर आपल्या कवचात सामावून घेतो, त्याप्रमाणे तू आपली जी
भोग आहे, इंद्रिय भोग आहे, ते तू आपल्या सर्व शरीरात सामावून घे आणि कोणत्याही प्रकारचं दुःख तू करू नको, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पार्था, हे शरीर नाशिवंत आहे. याला फक्त तू कारण आहे, पण मृत्यू हा सगळ्यांचा अटळ आहे. त्यामुळे तू क्षत्रिय असल्यामुळे तुला हे युद्ध करणे भाग आहे. जर तू हे युद्ध केले नाही तर तुझी अपकीर्ती सगळीकडे पसरेल आणि तू युद्धाला घाबरला असं म्हणून सगळेजण तुझी नाचक्की करतील. तेव्हा पार्था, उठ आणि युद्धाला तयार हो, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. या सांख्ययोग या अध्यायात आपल्याला असा उपदेश केला आहे की कोणतंही कर्तव्य करताना माणसानी चांगला वाईट याचा विचार करून ते कर्तव्य करा. आणि दुसरं म्हणजे आपण कोणतंही कर्म करतो तर त्याचं त्याचं जे फळ आहे त्या फळाची आशा धरू नका. फळाची आशा धरू नका म्हणजे कर्मच करायचं नाही असं नाही. कर्म करणे तर आपल्याला जन्माला आलं तर भागच आहे, पण कर्म करताना फळाची आशा न ठेवता ते कर्म करा, असं भगवंत आपल्याला उपदेश करतात आणि अर्जुनाला युद्धाला तयार करतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, सबस्क्राईब करा.